झाडावर निपचिप बसून एखाद्या हिरव्या वेलीसारखा आव आणणाऱ्या या सापाला आपण हरणटोळ किंवा सापटोळी या नावानं ओळखतो. निसर्गानं वरदानरूपी दिलेला हिरवा रंग धारण करून झाडांमध्ये बेमालूमपणे मिसळून जात एखाद्या वेलीसारखा भास निर्माण करणारा हा साप. म्हणूनच त्याला इंग्रजीत वाईन स्नेक म्हटलं जातं. वाईन म्हणजे वेल, हरणासारखा चपळ आणि टोळासारखा हिरवा, म्हणून याचं मराठीत नाव हरणटोळ पडलं असावं. आकर्षक शरीर वैशिष्ट्य आणि सर्वसामान्यपणे संपूर्ण भारतात आढळणाऱ्या हरणटोळ सापाच्या अहेतुल्ला या कुळात 5 नव्या प्रजातींची भर पडली आहे. त्यामुळे या सापामध्येही वैविध्य असल्याचं उघड झालंय. हरणटोळ हा झाडावरती असणारा साप आहे. हा सहसा पाली, सरडे, छोटे पक्षी हे खातो. झाडावरती एका ठिकाणी बसून आपला भक्ष्याचा वाट बघणारा साप. आपल्याकडे भारतभरात दिसणारा साप आहे, खूप कॉमन आहे, वेगवेगळ्या टाईपचे जंगलात सापडतात. ह्या सापाचं एक विशेषता म्हणजे ह्याचा तोंड खूप निमुळता असतो आणि डोळे हॉरिझॉन्टल असतात, ज्याच्याने त्याला बायनोक्युलर विजन भेटतो. साप हे वर्षावनांपासून ते अगदी मानव वस्ती नजीकही आढळतात. जमिनीवर, जमिनीखाली, पाण्यात किंवा झाडांवर राहण्यासाठी ते ओळखले जातात. त्यामुळे सापांची शरीराची ठेवण ही त्या त्या अधिवासात राहण्यासाठी विकसित झालेली दिसते. हरणटोळ हा झाडांवर राहत असल्याने त्याची शरीर रचना ही पातळ आणि लांब असते. त्याचे पोटाकडचे खवले हे बाजूला जाऊन मोडलेले असतात, जेणेकरून त्याला चपळतेने झाडावर चढता येईल. बहुतांश सापांच्या तोंडाकडील भाग हा गोलाकार असतो आणि डोळ्यातील बाहुल्या उभ्या असतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीमध्ये काही मर्यादा येतात. या उलट हरणटोळ सापाचे तोंड हे निमुळते, टोकदार असते. शिवाय आडव्या बाहुल्यांचे मोठे डोळे आणि त्यासमोर असलेल्या खाचेमुळे त्यांची दृष्टीची क्षमता वाढते. आडव्या बाहुल्या असणारी सापाची ही एकमेव प्रजात आहे. सर्वसामान्यपणे सापांची विषारी, निमविषारी आणि बिनविषारी अशी विभागणी होते. त्यामध्ये हरणटोळ हा निमविषारी सापांच्या वर्गात येतो. त्याच्या विषाचा माणसावर फार परिणाम होत नसला तरी त्याच्या भक्ष्यासाठी हे विष जालिम असतं. छद्मावर्णात तरबेज असणारा हा साप झाडावर वेटोळ्यात बसून इतर सापांवरही ताव मारताना दिसतो. संकटावेळी हा साप आपले शरीर फुगवून त्यावरील काळे पांढरे खवले दाखवत तोंड उघडे करून आक्रमक पवित्रा घेतो. हरणटोळ हा साप माणसाचा खूप आजूबाजूला पण सापडतो. काही ठिकाणी असं लोकांमध्ये असं म्हणणं जातं की हा साप टाळू फोडतो किंवा डोळे काढून घेतो, पण असं काही नाही आहे. हा एकदम गरीब साप आहे आणि झाडावरती असतं, पाली, सरीसरीप दुसऱ्या गोष्टी खातं. माणसाला ह्या सापातून काहीही धोका नाही आहे. पश्चिम घाटामध्ये आढळणारा हा साप अहेतुल्ला नासुटा या एकच प्रजातीचा असल्याचं सुरुवातीपासून मानलं जात होतं. या सापावर संशोधनाच्या अनुषंगाने सखोल अभ्यास झालेला नव्हता. म्हणूनच पश्चिम घाटात सरपटणाऱ्या प्राण्यांवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या एका चमूने दशकभर या सापावर अभ्यास केला. या सापाच्या प्रजातींचे सखोल वर्गीकरण केल्यानंतर त्यातून काही नवीन गोष्टी समोर आल्या. हरणटोळ ह्या सापाचे आकार, खवल्याचं रचना, रंग, लांबी ह्या सगळ्यामध्ये खूप फरक असतो. आम्ही एक अभ्यास केलं की आम्ही हे बघितलं की हे फरक जे आहे हे अख्ख्या एका सापामध्येच आहे का ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रजाती आहेत. गेल्या काही वर्षात आम्ही पश्चिम घाटाच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सॅम्पल्स घेऊन, त्यांचे DNA घेऊन, त्यांचे आकाराभरती अभ्यास करून आम्हाला हे कळलं की हा एक साप नाही, ह्याच्यात मल्टिपल स्पीशीज आहेत. आम्ही ह्याच्यातले 5 नवीन प्रजातीचा डिस्क्रिप्शन केलं. आम्हाला ह्या अभ्यासातून हे पण कळून आलं की हरणटोळ जे पहिले श्रीलंका आणि भारतात सेम वाटायचं, आता आम्हाला हे दिसून आलं की श्रीलंकाचे एकदम वेगळे आहेत आणि भारतीय हरणटोळ हे वेगळे प्रजाती आहेत. या संशोधनामुळे पश्चिम घाटामध्ये हरणटोळाच्या अहेतुल्ला या पोट जातीत
5 नव्या प्रजाती प्रदेशनिष्ठ असल्याचं समोर आलं. त्यातील 4 प्रजातींचं अस्तित्व महाराष्ट्रात आढळतं. यामधील अहेतुल्ला बोरियालिस ही प्रजात माथेरान, लोणावळ्यापासून मध्य कर्नाटकापर्यंत आढळते. लांबीमध्ये लहान असलेल्या या सापाची ही जात सदाहरित जंगलांमध्ये सापडते. तर अहेतुल्ला सह्याद्रेन्सिस म्हणजेच ब्राऊन वाईन स्नेकच्या नोंदीही फणसाड वन्यजीव अभयारण्याबरोबरच दक्षिण महाराष्ट्रामधूनही आहेत. भारतात पूर्वी नासोटा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रजातीला अहेतुल्ला ऑक्झेरिंका हे नवीन नाव देण्यात आलं. ही प्रजात संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येते. तर अहेतुल्ला लौडांकिया या प्रजातीच्याही काही नोंदी महाराष्ट्रामधून करण्यात आल्यात. एकंदरीत या संशोधनामुळे भारतात सापडणाऱ्या हरणटोळ सापांची संख्या 13 झाली आणि या सापाच्या वर्गीकरणामध्ये असलेली गुंतागुंत सुटली.